तुम्हाला माहिती आहे, संविधान निर्मिती प्रक्रियेत एकूण 15 महिलांचा सहभाग होता. पण त्या 15 महिला नक्की कोण? त्यांची नावं सुद्धा आज आपण सांगू शकत नाही. आज घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव ओघाणी येतं. 400हून अधिक पानांचं जगातलं हे सर्वात मोठं संविधान लिहिण्यात बाबासाहेब आंबेडकरांसोबतच जे लोक सहभागी होते त्यामध्ये 15 महिला सुद्धा होत्या. पण या 15 महिलांचा आज कुठेही उल्लेख फारसा केला जात नाही. संविधानाच्या पटावर ज्या महिलांनी पडद्यामागे राहूनही अत्यंत मोलाचं असं योगदान दिलंय त्याविषयी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठीच आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने संविधान निर्मितीतल्या याच 15 विदुषींबद्दल आज आपण सविस्तरपणे बोलणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती. तर संविधान सभेतल्या त्या 15 महिलांपैकी सुरुवात करूयात अम्मू स्वामीनाथन यांच्यापासून. केरळमध्ये जन्मलेल्या अम्मू उच्चवर्णीय कुटुंबात वाढल्या. सुशिक्षित असल्यानं ॲनी बेझंट, मार्गारेट, मालती पटवर्धन यासारख्या कार्यकारी महिलांसोबत त्या नेहमीच वावरत होत्या. 1946 मध्ये मद्रास मतदारसंघातनं त्या संविधान सभेचा भाग बनल्या. जेव्हा इतर देशातले लोक भारतातल्या स्त्रियांच्या अधिकारावर बोलायचे, इथल्या विषम समाज व्यवस्थेला नावं ठेवायचे, हे सगळं अम्मू यांनी लक्षात ठेवलं होतं. आणि तेव्हा संविधानाचा मसुदा जेव्हा तयार होत होता त्यावेळी त्यांनी आठवणीनं असं उद्गार काढला की आता आपण असं म्हणू शकतो की जेव्हा भारतीय लोकांनी स्वतःची राज्यघटना तयार केली तेव्हा त्यांनी महिलांना देशातील इतर नागरिकांसारखेच समान अधिकार दिले आहेत. आता कोणीही आपल्याकडे बोट दाखवू शकत नाही. समाजाचा खरा चेहरा ओळखलेल्या अम्मू यांनी नंतर 1960च्या दरम्यान सेन्सॉर बोर्डाचंही अध्यक्षपद भूषवलं होतं. तसंच केरळमधल्या ॲनी मस्करीन सुद्धा संविधान सभेच्या प्रमुख सदस्या होत्या. ख्रिश्चन महिलांचं त्या प्रतिनिधित्व करत होत्या. स्वातंत्र्य आणि भारतीय राष्ट्राशी एकीकरणाच्या चळवळीतल्या त्या एक नेत्या होत्या. संविधान सभेत त्या महिलांच्या सशक्तीकरणावर चर्चा करायच्या. त्या केरळच्या नंतर पहिल्या महिला खासदार झाल्या. केरळमधूनच अम्मू यांच्यासोबत संविधान प्रक्रियेत सहभागी होत्या. दक्षिण आणि वेलायुध 1946 मध्ये संविधान सभेवर निवडून आलेल्या त्या पहिल्या आणि एकमेव दलित महिला होत्या. हिंदू कोड बिलचं त्यांनी जोरदार समर्थन केलं होतं. केरळमधल्या शोषित वर्गाच्या त्या नेत्या होत्या. संविधान सभेत त्या म्हणाल्या की लोक कसं काम करतील यावर संविधान कसं काम करेल हे निर्भर आहे. त्यांचं हे विधान आजही किती रिलेव्हंट वाटतं. ज्या संविधानाने प्रत्येक माणसाला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार बहाल केलाय त्या प्रत्येकाला दक्षिण आणि वेलायुध यांच्या या वाक्याची आज नक्कीच जाणीव असायला हवी. असो, तर संविधान प्रक्रियेमध्ये मुस्लिम समुदायाचं प्रतिनिधित्व केलं ते बेगम एजाज रसूल यांनी. त्या पंजाबमधल्या मलारकोटला इथल्या होत्या. संविधानाचं खरं पावित्र्य हे धर्मनिरपेक्षतेत आहे असं अत्यंत महत्त्वाचं विधान त्यांनी त्यावेळी केलं होतं. त्या स्वतः एका अल्पसंख्याक वर्गातनं येत असल्यानं त्या समुदायातल्या महिलांची स्थिती काय हे त्यांना चांगलं ठाऊक होतं. त्यामुळेच केवळ ग्राउंड लेवलवर काम न करता सिस्टीममध्ये शिरून त्या खऱ्या अर्थाने दलित किंवा इतर शोषित महिलांचा आवाज बनल्या होत्या. त्या काळी ही खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर मुस्लिम लीगचं जेव्हा विघटन झालं तेव्हा त्या काँग्रेसमध्ये सामील झाल्या. त्यानंतर 1969 ते 1971 या कालावधीमध्ये त्या समाज कल्याण आणि अल्पसंख्याक मंत्री झाल्या. त्यानंतर 2000 साली त्यांना सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यानंतर तेव्हाच्या एक प्रसिद्ध लेखिका दुर्गाबाई देशमुख वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी असहकारी चळवळीत भाग घेतला होता. पुढे मिठाच्या सत्याग्रहात सुद्धा त्या सहभागी झाल्या होत्या. स्त्रियांना संपत्तीत समान हक्क मिळावा यावर त्यांचा भर होता. तसंच राज्यसभेत कमीत कमी वय 35 वरून 30 वर्ष असावं यासाठी त्यांनी देखील महत्त्वाचं विधान केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की बुद्धिमत्ता वयावर अवलंबून नसते. दुर्गाबाई सोबतच अजून एक लेखिका संविधान सभेत होत्या, त्या म्हणजे हंसा मेहता. आज लेखक लेखिका म्हटलं की कल्पना विश्वात रमून काहीतरी काल्पनिक लिहिणारे लोक किंवा लेखक कवी फक्त कागदावरच आपली लेखणी झिजवतात अशी ही धारणा आहे. पण दुर्गाबाई, हंसा मेहता यासारख्या सक्रिय लेखिका देशाची राज्यघटनाही त्याकाळी लिहित होत्या. हे माहीत असणं गरजेचं आहे. हंसा मेहता लेखिका तर होत्याच, शिवाय त्यांनी इंग्लंडमध्ये पत्रकारिता आणि समाजशास्त्राचं शिक्षण सुद्धा घेतलं होतं. घटनेच्या कलम 1 मध्ये एक मोठा बदल त्यांनी घडवून आणला होता. त्या कलम 1 मध्ये असं वाक्य होतं की ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल. हे वाक्य त्यांनी बदललं आणि त्या जागी ऑल ह्युमन बीइंग आर बॉर्न फ्री अँड इक्वल असं करून घेतलं. पुरुषसत्ताक पद्धतीला कायदेशीररित्या असा तडा देणाऱ्या त्या पहिल्या महिला म्हणाव्या लागतील. यानंतर बोलूयात कमला चौधरी यांच्याविषयी. ग्रामीण भागातल्या महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. संविधान सभेत देखील त्यांनी ग्रामीण भागातल्या महिलांच्या स्थितीवर अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून चर्चा केली होती. पुढे राष्ट्रीय स्तरावर त्यांनी स्त्रियांसाठी अनेक समित्या देखील नेमल्या होत्या. तसंच सरकारी संस्था देखील सुरू केल्या होत्या. सक्रियपणे त्यांनी महिलांसाठी काम केलं. कमला चौधरी देखील एक काल्पनिक लेखिका होत्या, पण त्यांच्या लिखाणामधून त्यांनी आधुनिक राष्ट्र म्हणून भारताचं चित्र उभं केलं होतं. त्यानंतर बंगालमध्ये महिलांसाठी लढत होत्या
होत्या त्या म्हणजे लीला रॉय. 1923 मध्ये त्यांनी आपल्या मित्रांसह शाळांची स्थापना केली, जी नंतर राजकीय चर्चेचं केंद्र बनली. सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या महिला उपसमितीच्याही त्या सदस्य झाल्या होत्या. भारत सोडण्यापूर्वी नेताजींनी पक्षाच्या कार्याची संपूर्ण जबाबदारी लीला रॉय यांच्यावर सोपवली होती. अखंड भारताच्या त्या समर्थक होत्या, त्यामुळेच फाळणीचा विरोध करत त्यांनी नंतर मग संविधान सभेचा राजीनामा देऊन टाकला. फाळणी होऊ नये यासाठी त्यांच्या परीने त्यांनी लोकांमध्ये जाऊन बरेच प्रयत्न केले होते. बंगालमधूनच मालती चौधरी देखील संविधान सभेच्या सदस्य होत्या. त्यांनीही महिलांच्या समानतेसाठी, न्यायासाठी संविधान सभेमध्ये चर्चा केली. वंचित वर्गाच्या हक्कासाठी सर्वांसमोर मागणी देखील केली. यानंतर एक महत्त्वाचं नाव म्हणजे पूर्णिमा बॅनर्जी. कारण संविधानाच्या प्रस्ताविकेची जी सुरुवात आहे ती म्हणजे आम्ही भारताचे लोक, ही सुरुवातच पूर्णिमा बॅनर्जी यांच्या संकल्पनेतून आलेली आहे. निवडणुकांमध्ये महिलांचा सहभाग असावा यावर त्यांचा जोर होता. त्यानंतर राजकुमारी अमृत कौर यांच्याविषयी बोलायचं झालं तर उत्तर प्रदेशमधल्या कपूरथलाचे महाराज हरनाम सिंग यांच्या त्या मुलगी होत्या. संविधान सभेत जेव्हा महिलांना न्याय देण्याचा विषय सुरू होता तेव्हा त्यांनी अत्यंत सटीकपणे सर्वांना उत्तर दिलं की महिलांना कोणताही विशेष न्याय नकोय, तर त्यांनाच राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समानता हवी आहे. महिलांच्या आरोग्यासाठी देखील त्यांनी जे काम केलं त्यासाठी त्यांना न्यूयॉर्क टाइम्सनी राजकुमारी ही पदवी बहाल केली होती. संविधान सभेत स्त्रियांच्या लैंगिकतेवर बोलणाऱ्या एकमेव महिला होत्या त्या म्हणजे रेणुका रे. रेणुका यांनी एकसमान वैयक्तिक कायदा संहितेसाठी युक्तिवाद केला आणि सांगितलं की भारतीय महिलांची स्थिती जगात सर्वात अन्यायकारक आहे. असा अभ्यासही त्यांनी सर्वांसमोर मांडला होता. त्यानंतर नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोजिनी नायडू देखील संविधान सभेचा महत्त्वाचा भाग होत्या. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू नंतर ठरल्या. त्यांच्या प्रेरणेमधूनच अनेक महिला आंदोलनामध्ये सहभागी होऊ लागल्या होत्या. महिलांना बाहेर पडून बोलायला, त्यांना प्रश्न विचारायला त्यांनीच प्रेरणा दिली. यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण विजया लक्ष्मी पंडित यांनी महिलांच्या अधिकारांना संविधानात सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1936 मध्ये त्या युनायटेड प्रोव्हिन्सच्या असेंब्लीसाठी निवडून आल्या होत्या आणि 1937 मध्ये स्थानिक सरकार आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री झाल्या. भारतीय महिला कॅबिनेट मंत्री होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर मग भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला होता, तो म्हणजे हरियाणाच्या सुचेता कृपलानी यांना. 1942च्या भारत छोडो आंदोलनातल्या त्यांच्या भूमिकेसाठी त्या विशेषतः लक्षात ठेवल्या जातात. तर या होत्या संविधान सभेतल्या 15 महिला सदस्य. एक महिला स्वतःच्या घरासोबतच समाजात सुद्धा बदल घडवून आणू शकते, हे वाक्य देशाच्या या 15 नायिकांना तंतोतंत लागू पडतं. पण विचार करा की ज्या काळात महिलांना घराच्या बाहेर देखील पडू देत नव्हते, तेव्हा त्या काळी या महिलांनी पुढे येऊन देशाची घटना तयार करण्यात आपला हातभार लावला. खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तो देशासाठी एक संक्रमणाचा काळ होता. देश एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत प्रवेश करत होता. अनेक सुधारक सामाजिक स्तरावर ज्या ज्या सुधारणा करत होते त्या सुधारणा कायद्याच्या रूपात बदलत होत्या. ही सगळी प्रक्रिया संविधान निर्मितीच्या पार्श्वभूमीवर घडत होती. स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशाच्या समाज व्यवस्थेत असलेले जुने विचार, प्रथा, रूढी आणि त्यात ब्रिटिशांमुळे आलेलं पारतंत्र्य याने देश पुरता पिचून गेलेला होता. ज्यात सर्वार्थाने भरडला गेला तो म्हणजे महिला वर्ग. पण महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय, आंबेडकर यासारख्या समाज सुधारकांमुळे स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव झाली. दांडी मार्च सारख्या गांधीजींनी काढलेल्या यात्रेतनं महिलांनी धडाडीने समोर यायला सुरुवात केली आणि त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, ती म्हणजे संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये. महिलांच्या हक्कांपासून अल्पसंख्याकांच्या हक्कांपर्यंत तसंच कामगार मजुरांच्या मुद्द्यावरही या महिलांनी संविधान सभेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच आज दरवर्षी आपण महिला दिन साजरा करतो, पण आपण हेही पाहायला हवंय की काळ जसा जसा बदलत जातोय तसं तसं महिलांच्या समस्या सुद्धा बदलत चालल्यात, आणखी वाढत चालल्यात. घटनेत महिलांच्या हक्काला, अधिकारांना जागा मिळावी म्हणून या 15 महिलांनी केवढे प्रयत्न केले. प्रसंगी त्या तुरुंगातही जाऊन आल्या. पण आजची परिस्थिती काय आहे? अधिकारांचा गैरवापर होतोय तर कुठे हक्कांची पायमल्ली होते. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या लगावती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.